आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या। राज ठाकरे यांचा आरोप, 10 वर्षापासून मतदानात चोरी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे। त्यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षापासून मतांची चोरी होत आहे, पण आयोग कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे। ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादी नीट तपासून मतचोरी उघड करण्याचे आवाहन केले। मुंबई विमानतळावर 6 कोटींची हायड्रोपोनिक वीड जप्त। कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने एका प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 6 किलो हायड्रोपोनिक वीड जवळपास 6 कोटींची जप्त केली। आरोपी बँकॉकहून मुंबईत परतला होता। त्याच्या बॅगेत 12 पॅकेट्स आढळले। आरोपीवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे। अजित पवारांचा विरोधकांवर हल्ला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की ते पिकांचे नुकसान, वाहतुकीतील अडथळे यांसारख्या खऱ्या मुद्द्यांवर बोलत नाहीत, उलट भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसारख्या गैर मुद्द्यांवर वाद निर्माण करत आहेत। त्यांनी मतचोरीचे आरोप हे खोटे असल्याचेही म्हटले आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच खासगी गाड्यांसाठी रोरो ट्रेन। कोकण रेल्वेने गणेशोत्सव लक्षात घेऊन खासगी गाड्यांसाठी रोरो ट्रेन सेवा सुरू केली आहे। त्या रोरो ट्रेनचा मार्ग कोलाड महाराष्ट्र ते वेरणा गोवा असा असणार आहे। पहिल्या ट्रेनमध्ये 10 वॅगन, 2 कोच, 5 गाड्या व 19 प्रवासी अशी क्षमता असणार आहे। प्रत्येक प्रवासात 40 गाड्या अशी सेवा कालावधी 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर अशी असणार आहे। त्याचा शुल्क कोलाड वेरणा 7,875 तर कोलाड नांदगाव 5,460 अशी असणार आहे। ठाण्यात 2 पोलीस हवालदार बडतर्फ। ठाणे पोलीस दलातील हवालदार गिरीश पाटील व योगेश शेलके यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। त्यांच्यावर आरोप आहे की 4 ऑगस्ट रोजी कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेताना ते त्यांना रुग्णालयाऐवजी हॉटेलमध्ये पार्टीसाठी घेऊन गेले। या प्रकरणात काही इतर पोलिसांना निलंबितही करण्यात आले आहे।